चौकशी देखील मागणी केली. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं, काल पण मी तेच सांगितलं. ही साधा सोधा विषय नाहीये, हे चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते, त्याचं माझं काय वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते, माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली, गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगताना सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत. आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार. गृहमंत्र्याला तयार आहे नार्को टेस्ट. मी आरोप नाही केला, भाषण झाली असती, ते होत असतं, जात असत. पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्ट सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे.